नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे. मनोवेदच्या या आपल्या नवीन एका पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा आपला पॉडकास्टचा विषय आहे तो म्हणजे योगशास्त्र आणि त्याचा शरीर, मन आणि बुद्धीशी असणारा अतिशय जवळचा संबंध. आणि या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत आजचे तज्ज्ञ व्यक्ती. त्यांचं नाव आहे श्री दत्तप्रसाद थिटे. ते स्वतः एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आणि त्याचबरोबरीने ते योगशास्त्राचेही एक गाढे अभ्यासक आहेत. तसंच ते इंग्रजी कवी, लेखक आणि अनुवादक म्हणून पण प्रसिद्ध आहेत. त्यांचं स्वतःचं द रिनन्सिएशन अँड शॉर्ट स्टोरीज किंवा द पेटल्स यांसारखी पुस्तकं किंवा कविता संग्रह प्रसिद्ध झालेली आहेत. द गुरुचरित्र इन सर्च ऑफ द प्लेसेस अँड पर्सोनेजेस हेही एक गुरुचरित्रावरचं आगळं वेगळं पुस्तकही त्यांनी नुकतंच त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे. तसंच ते स्वतः एक पक्षीशास्त्राचेही अभ्यासक आहेत. अशी एक आपल्याला मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटी आजच्या या पॉडकास्टसाठी लाभलेली आहे. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये आपण प्रामुख्याने जे बघणार आहोत तर ते आहे की योगासनं आणि प्राणायाम यांचा देखील आपल्या शरीर, मन आणि बुद्धीवर कुठल्या कुठल्या पद्धतीने त्याचे आपल्याला इफेक्ट्स येत आहेत किंवा ते कुठल्या वयात आपण सुरू केले पाहिजेत, किंवा त्याच्यामधली जी एकाग्रता आहे, एकतानता आहे, त्याच्यामुळं आपल्याला होणारे फायदे किंवा योगशास्त्राचा जो इतिहास आहे तो देखील आपल्याला या पॉडकास्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीने समजणार आहे. तरी तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघत राहा. मी आता इंट्रोडक्शन मध्ये मी खरं तर दत्तप्रसाद अशी तुझी ओळख करून दिली आहे, पण सगळ्यांना जे तुला ओळखतात ते समीर नावाने ओळखतात. तर इथून पुढे आपण समीर या नावानेच तुझ्याशी आपण हे केलं तर चालेल ना? नमस्कार. तर समीर, आजच्या या पॉडकास्टचा मला पहिला प्रश्न तुला हा विचारायचा आहे की सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने आपण विचार केला तर एक योग म्हटलं की व्यायाम प्रकार किंवा प्राणायाम, योगासन हे डोळ्यासमोर येतं. तर हे म्हणजे योगासन, हे म्हणजेच योग आहे की योगाची काही अजून व्याख्या वेगळी आहे की तुझ्या दृष्टीने तू ते लोकांना काय सांगशील? हा प्रश्न ना मला थोडासा मी वेगळ्या पद्धतीने याचं उत्तर देईन. थोडंसं कदाचित उत्तर सविस्तर होईल, पण प्रश्नाचा जो नेमकेपणा आहे ना, तर तो नेमकेपणाला स्पर्श करण्यासाठी मला असं आवश्यक वाटतं की मी थोडं उत्तर सविस्तरपणे द्यावं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण असं बघूयात की योगाची सुरुवात बघूयात, म्हणजे योगाचा इतिहास बघून मग आपण हळूहळू तुझ्या प्रश्नाकडे येऊ. तर योगासनांची सुरुवात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महर्षी पतंजलींनी केली. पण महर्षी पतंजली आपल्या हिंदू धर्मशास्त्राचं जे काही किंवा आपण हिंदू संस्कृतीचं आपण म्हणूयात की त्याच्यासाठी कुणी एक विशिष्ट संशोधक असं आपल्याकडं कधीच नाही आहे. म्हणजे वेदांचा सुद्धा जर आपण विचार केला तर वेदांच्या ज्या रुचा आहेत त्या ऋषीमुनींना दिसलेल्या आहेत किंवा त्यांना त्या काय म्हणत त्यांना साक्षात्कार झालेला आहे. त्यांनी त्या निर्मात्या त्या नाही आहेत त्याच्यामध्ये. तसंच महर्षी पतंजली मुनींनी योगासनांचं किंवा योगशास्त्राचं संशोधन केलं असं म्हणण्यापेक्षा त्यांनी त्याचा विकास केला असं आपण म्हणायला हरकत नाही. आता योग याची सुरुवात जर म्हणायची झाली तर सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारांना सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य भारतीय व्यायाम प्रकार, म्हणजे जर योगाचा विचार तात्पुरता आपण सुपरफिशियली व्यायाम प्रकार या अर्थाने जर केला तर त्याची सुरुवात होते सूर्यनमस्कारामध्ये. आता सूर्यनमस्कारांची सुरुवात कशी झाली तर सूर्य आणि नमस्कार या दोन शब्दांचा जर आपण संधी केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सूर्याला घातलेले नमस्कार. मग सूर्याला नमस्कार का घातले, मग त्याच्या पाठीमागचा इतिहास काय आहे. तर याच्यासाठी आपल्याला पाठीमागे जावं लागेल रामभक्त हनुमानापर्यंत. तर आपल्या सगळ्यांनाच हनुमानांच्या जन्माची कथा माहिती आहे की अंजनी उदरातून चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमंताचा म्हणजे जो महारुद्र आहे तो अंजनी मातेच्या पोटी आला आणि अवतार धारण केल्या त्यांना उगवतं सूर्यबिंब दिसलं आणि सूर्यबिंब त्यांना फळ वाटलं असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे.
पण हे मुळातच हे महारुद्रांचे अवतार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला वाटणं आणि त्यांनी तशी कृती करणं याची काही सांगड आपण आपल्या मानवी बुद्धीप्रमाणे कधीच घालायची नसते. आता आपल्याला वाटलं सूर्यबिंब आहे, त्याप्रमाणे मग त्या कथांची रचना केली गेली, पण मुळात असं असतं ना की पुढे काहीतरी यांना करायचं असतं, म्हणून त्यांचे अवतार असतात. आणि ते अवतार कार्य साध्य करण्यासाठी म्हणून त्यांनी ते सूर्यबिंब दिसल्यानंतर पूर्वी या सगळ्या गोष्टी निश्चित ठरलेल्या असतात की अवतार घेण्याच्या पूर्वी मी पृथ्वी तलावर आल्यानंतर मी काय काय करायचं हे त्या अवताराने ठरवून ठेवलेलं असतं. तर त्याप्रमाणे तो महारुद्र जो हनुमंत आहे बालरूपामध्ये, त्यांनी सूर्यबिंबाच्या दिशेने झेप घेतली. झेप घेतल्यानंतर ते जसे जसे सूर्याच्या जवळ जायला लागले तसं सूर्याची उष्णता जी आहे तर ती प्रचंड प्रमाणात उष्णता आहे. आणि एक वर्षात तुला असं माहिती असेल किंवा आपल्या सगळ्यांनाच माहिती की अवतार जेव्हा मानवी रूप घेऊन पृथ्वीवरती येतात तेव्हा ते कधीही त्यांचं जो ईशत्व असतं त्यांचं, तो परमेश्वराचा अंश असतो, तर त्याचं मॅनिफेस्टेशन ते बऱ्याच अंशी न करण्याकडे त्यांचा, प्रकट न करण्याकडे त्यांचा कल असतो. म्हणजे आता हनुमंताला काय हे माहिती नाहीये का, त्या महारुद्राला हे काय माहिती नाहीये का की सूर्याच्या जवळ गेल्यानंतर ती उष्णता आपल्याला सहन होणार नाहीये, त्यांना निश्चित माहिती आहे. तरी सुद्धा पृथ्वी तलावरती अवतार धारण केल्यानंतर त्यांना इथले काही नियम लागू पडतात. तर त्याप्रमाणे मग आता सूर्याच्या जवळ जायला लागल्यानंतर ती उष्णता या बालकाला सहन होणार नाही असं सूर्यदेवांनी विचार केला म्हणण्यापेक्षा त्यांना तशी त्या महारुद्रांनीच प्रेरणा दिली. आणि त्याप्रमाणे मग त्यांनी त्यांचे जे कोणी त्यांचे दास असतील तर त्यांच्याकरवी सगळ्या सृष्टी नियंते जे कोणी वेगवेगळे कंट्रोलर्स आहेत, म्हणजे इंद्र आहेत, वरुण आहेत, वायू आहेत, या सगळ्यांना ते संदेश धाडले. आणि त्याप्रमाणे मग इंद्रदेवांनी काय केलं की या बालकाला त्या सूर्याच्या उष्णतेमुळे हानी होऊ नये म्हणून स्वतःचं वज्र फेकलं. आणि वज्र फेकल्यानंतर ते हनुवटीला लागलं आणि हनुमंत म्हणजे हनुवटीला काहीतरी आघात, अहंता झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते हनुमंत नाव पडलं. मग ते खाली पृथ्वीवरती येऊन पडले. मग त्यांचे पिता जे आहेत ते वरुण देवांना वायुदेवांना थोडंसं तो राग आला. मग त्यांनी वायूचं चलनवलन थांबवलं. ही सगळी कथा पुढची आपल्याला कल्पना आहे. आणि मग त्यानंतर काय झालं की एक देवतेनी वायुदेवांच्याकडे येऊन त्यांची मनधरणी करण्यासाठी स्वतःचा एक काहीतरी सामर्थ्य त्या हनुमंतांना द्यायला सुरुवात केली. तर त्याप्रमाणे सूर्यदेव हे त्यांचे पहिले गुरुदेव, हनुमंताचे पहिले गुरुदेव म्हणजे सूर्यनारायण. मग सूर्यनारायणाने त्यांना सूर्य सिद्धांत शिकवला. तर हा जो सूर्य सिद्धांत आहे हा भूमिती आहे पूर्णपणे. आणि आजही ते पुस्तक म्हणजे सूर्य आणि हनुमंत यांच्यामध्ये झालेला तो पहिला संवाद, तर तो पूर्णपणे संस्कृतमध्ये ग्रंथामध्ये तो उपलब्ध. सूर्य सिद्धांत नावाने तुम्ही कुठेही गुगलवरती जर त्याची चौकशी केली तर तुम्ही तो ग्रंथ आज देखील घरी मागवू शकता, सूर्य सिद्धांत अशा नावाने. तर हे हनुमंताचे पहिले गुरुदेव सूर्यनारायण. त्यानंतर तोच ग्रंथ पुढे आला मयासुराच्या हातामध्ये. आणि तुम्हाला माहिती असेल की मयासूर हा देवांचा आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियर. आणि मयासुरांनी बांधलेल्या ज्या काही रचना आहेत म्हणजे मंदिरं आहेत, राजवाडे आहेत, तर हे मयासुरांनी बांधलेले राजवाडे आज दक्षिण अमेरिकेमध्ये म्हणजे पेरू देशामध्ये सुद्धा इंकाची संस्कृती होऊन गेली. नास्का पठारावरती म्हणजे तो टिटिकाका नावाचा सरोवर आहे, तर त्या सरोवराच्या आजूबाजूला या इंका संस्कृती म्हणजे ही सूर्याला मानणारी संस्कृती, सूर्योपासक होते ते सगळे. आणि मयासुरांनी बांधलेलं आहे ते मायन कल्चर, असं आजही त्याला मायन कल्चर असंच इंग्रजीमध्ये म्हणतात. तर हे सगळं तर हे सूर्य सिद्धांत सूर्यनारायण आणि हनुमंत यांच्यामध्ये झालेला पहिला संवाद भूमितीचा. आणि त्यानंतर तेच टेक्निक, तेच तंत्र, तोच ग्रंथ, तोच संवाद पुढे सूर्य आणि मयासुरामध्ये घडला. आपण आता परत मूळ मुद्द्याकडे येऊ. तर सूर्यनारायण हे माझे गुरुदेव आहेत असं हनुमंतांनी मनामध्ये, जेव्हा तो गुरुदेवांच्या बद्दल तो आदर व्यक्त करण्यासाठी मग त्यांनी सूर्यनमस्कारांची निर्मिती केली. आणि ते 12 सूर्यनमस्कार त्यांनी सूर्याय नमः, मित्राय नमः वगैरे ती 12 नावं जी आहेत तर त्याप्रमाणे त्यांनी ते 12 सूर्यनमस्कार घातले. आणि जर आपण सूर्यनमस्कार बारकाईने पाहिले तर प्रत्येक स्थितीमध्ये म्हणजे त्याच्या काही 10 स्थिती आहेत प्रत्येक सूर्यनमस्कारातल्या, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या 10 स्थिती आहेत. आणि त्या 10 स्थितीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची योगासनं बघायला मिळतात. आता ही योगासनांची सुरुवात सूर्यनमस्कारांमध्ये. त्यामुळे आपण असं म्हणूयात की सूर्यनमस्कार हे योगाचं मूळ आणि त्याचे उद्गाते जे आहेत ते हनुमंत आहेत. आणि त्यानंतर मग पुढचा जो आहे त्याचा विकास जो केला, त्याचं डेव्हलपमेंट जे केली, त्याच्यामध्ये भर जी घातली, तर ते योगदान मात्र पूर्णपणे महर्षी पतंजलींच्याकडे जातं.
महर्षी पतंजलींचा पण थोडासा इतिहास जर आपण जाणून घेतला तर योगासनांचं पार्श्वभूमी लक्षात यायला अजून सोपं जाईल. त्याचं कारण असं आहे की महर्षी पतंजली म्हणजे भगवान शेषनारायणांचा अवतार. म्हणजे भगवान विष्णू ज्यांच्यावरती क्षीरसागरामध्ये, दुधाच्या समुद्रामध्ये, ज्यांच्यावरती अगदी विश्रामामध्ये युगानुयुग विश्रांती घेत असतात ते शेषनाग, हे 1000 फणा असलेले शेषनाग म्हणजेच महर्षी पतंजली. मग आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की नागाची जर आपण लवचिकता पाहिली, त्याची फ्लेक्झिबिलिटी पाहिली, तर मुळामध्येच शेषनागांचे अवतार असल्यामुळे महर्षी पतंजलींना योगासनांचा विकास करणं अजिबात जड गेलं नाही. आणि जर तू बघितलंस ना वर्षा, तर योगासनांचे जे काही 2,500-3,000 हजार प्रकार आज आपल्याला ज्ञात आहेत, तर त्याच्यामध्ये मयूरासन, मार्जरासन, श्वानासन, व्याघ्रासन, सिंहमुद्रा, टिट्टिभासन किंवा अशी अनेक जे आहेत, वृश्चिकासन आहे, मकरासन आहे, त्याच्यानंतर हत्तीची जी सोंड असते तर त्या सोंडेची जी एक ट्रंक पोज असते, एक भुजासन, अशी अनेक आसनं ही प्राणी, पक्षी, कीटक, शलभासन, पतंगासन, ही सगळी प्राणी, पक्षी आणि कीटक यांच्यावरती, यांच्या शारीरिक हालचालींवरती अवलंबून असलेली किंवा त्यांच्यावरती आधारित असलेली आहे. त्याचं मूळ कारण हे की असं एक आपण उदाहरण घेऊयात की मी एका विशिष्ट समाजाचा आहे, एका विशिष्ट समाजाचा म्हणजे इथे कुठल्याही पद्धतीचा मला धर्म, जात, पंथ अपेक्षित नाहीये की मी ज्या समाजामध्ये राहतो, ज्या आजूबाजूच्या ज्या लोकांमध्ये राहतो, तर त्या अर्थाने मी समाज असं म्हणतोय की माझ्या कॉलनीमध्ये जे लोक राहतात तर त्या कॉलनीमध्ये राहणाऱ्या लोकांविषयी मला साहजिकच आत्मीयता जास्त असणं. त्यामुळे मी सुरुवात कशापासून करणार? आपण इंग्रजीमध्ये एक म्हण ऐकतो की चॅरिटी बिगिन्स ॲट होम, की कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही आपल्या घरापासून होत असते. तर तशा पद्धतीने महर्षी पतंजली हे स्वतः शेषनागांचे अवतार असल्यामुळे त्यांनी सुरुवात कुणापासून केली असेल, तर त्यांचे जे निकटवर्ती आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, कीटक आहेत, पाण्यामध्ये राहणारे जलचर आहेत, तर हे त्यांना जास्त जवळचे वाटले. मग त्यांनी त्यांच्या शारीरिक स्थितींचा अभ्यास केला आणि त्या स्थितींची त्यांनी योगासनांची निर्मिती केली किंवा विकास केला असं आपण म्हणूया. आता तुझा जो प्रश्न आहे की योगासन म्हणजे नक्की काय, की सर्वसामान्य लोकांना मी या बाबतीत असं सांगेन ना की योगासनं सुरू करण्यासाठी वयाची अट नाही, फक्त मिनिमम वयाची अट जी आहे ती साधारणपणे ज्या मुलांचा, मुलींचा पाठीचा जो, मणक्याचा जो भाग आहे, हाडांची जी रचना आहे, त्या हाडांना जोपर्यंत पूर्णपणे बळकटी येत नाही, म्हणजे साधारणपणे वयाचं 10-12 या वयापर्यंत योगासनांचा अभ्यास करू नये, तोपर्यंत सूर्यनमस्कार घालावेत. सूर्यनमस्काराच्या नंतर एकदा तुमच्या शरीराची सिद्धता झाली, ही पार्श्वभूमी आहे योगासनांची, सूर्यनमस्कार. त्यामुळे सूर्यनमस्कार 12, 13, 14 जेवढे शक्य आहेत शारीरिक क्षमतेप्रमाणे ते रोज घालावेत. साधारणपणे तुम्ही 5वी-6वी पासून सुरुवात करायला हरकत नाही. म्हणजे मी स्वतः वयाच्या 6वी पासून, इयत्ता 6वी पासून सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली आणि नंतर जेव्हा प्री कॉलेज डेजपासून मग मी योगासनांच्या अभ्यासाला सुरुवात केली. तोपर्यंत तुमच्या पाठीचा कणा पूर्णपणे विकास त्याचा झालेला असतो, हाडांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात निर्माण झालेलं असतं, तुमचं योग्य आहार विहार लहानपणी असेल तर, आणि मग तुम्ही योगासनांना तुमची पार्श्वभूमी, शारीरिक पार्श्वभूमी निर्माण होते. आता मला असं सांगायचं आहे की महर्षी पतंजलींनी ही जी सगळी वेगवेगळ्या प्राण्यांचीच असं म्हणणार नाही, पण ही जी सगळी योगासनं निर्माण केलेली आहेत, तर मी थोडक्यात एक प्राण्यांचं एक त्याच्यामध्ये उदाहरण मी हे सांगायचं, स्पष्ट करायचा विचार करतोय की आता उदाहरणार्थ मी मार्जरासनाचा विचार करतो की मांजरीचं जर मांजरीकडे आपण निरीक्षण केलं तर ती बराच वेळ आपल्याला दिवसाती झोपलेली दिसते आणि जेव्हा जेव्हा तिची झोपमोड होते, झोपेतून बाहेर आल्यानंतर ती शरीराला ओळखी पिळखी देते, शरीर खूप अंग मुरडते. त्याच्यानंतर मध्येच ही जर तिची पाठ असेल तर ती पाठ अशी पूर्ण वर करते किंवा एक्झॅक्टली हिच्या उलट करते. मार्जरासनामध्ये एक्झॅक्टली हेच तुम्ही करता की तुमचे 2 तळवे आणि पायाच्या 2 चवड्यांवरती तुम्ही तुमच्या शरीराचा चौकोन करता आणि एका स्थितीमध्ये पाठीचा रचना तुम्ही पूर्णपणे अशी त्रिकोण वरच्या बाजूला, आणि नंतर मग तुम्ही हेच पाठीचा कणा उलट्या बाजूने आतमध्ये वळवता, तुम्ही पूर्णपणे मांजराच्या भूमिकेमध्ये जाता. सगळ्यात महत्त्वाचं योगासनांमध्ये असं आहे की जे योगासन आहे ते ज्याच्यासाठी त्याचं डिनोट केलेलं आहे, ज्याच्यासाठी म्हणून त्याचं त्या नावाचा ती पार्श्वभूमी आहे मार्जरासन, म्हणजे मांजराला ते डेडिकेट केलेलं आहे. तर तुम्ही स्वतः योगासनं करणारा प्रॅक्टिशनर जो आहे,
जो योग साधक आहे त्यांनी स्वतः मी आत्ता या क्षणी मांजर झालेलो आहे ही जर त्यांनी एकरूपता साधली ना तर 100% मी म्हणतो म्हणजे मी असं खात्री देऊ शकतो की 100% तुम्हाला त्या योगासनांचा लाभ मिळणार. म्हणजे मांजरीची लवचिकता तुमच्या शरीरामध्ये 100% येणार. भुजंगासनाचे 5 प्रकार आहेत. तर भुजंगासनाचे 5 प्रकार तुम्ही बघाल की साप जो आहे तो काही पृष्ठवंशीय प्राणी नाहीये. म्हणजे तो पूर्ण ताठपणे चालू शकत नाही. तर तो काय करतो की फक्त त्याचा हाडांचा जो एक मणक्यांची रचना असते एकामेकात एक जोडलेले आणि तो पूर्णपणे सरपटत चालणारा सरीसृप वर्गातला तो जीव आहे. पण त्याला जर फणात आणायचं असेल ना तर तो अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जाऊन त्याचं शरीर निम्म्यापेक्षा जास्त शरीर जमिनीवरती असतं आणि उरलेल्या शरीराचा तो फणा काढतो. म्हणजे तुम्ही विचार करा की अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स जाण्यासाठी त्याला किती मोठे प्रयास पडत असतील पण किती सहजपणे तो ते करत असतो. त्याचं कारण असं आहे की त्याच्या शरीराची जी निर्मिती झालेली आहे ती निर्मितीच त्या प्रकारासाठी झाली की द कोब्रा कॅन गो अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता भुजंगासनाचे 5 प्रकार करताना मी जेव्हा असा विचार करतो की या क्षणाला मी कोब्रा आहे, या क्षणाला मी नाग आहे आणि त्याप्रमाणे मी ते 5 प्रकार जेव्हा करतो ना तेव्हा अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स जाऊन मला भुजंगासनाच्या 5 प्रकारांमध्ये स्थिरता लाभण्यासाठी मला त्याचा पूर्णपणे फायदा होत असतो. योगासनांचा मुख्य भर जो आहे स्थिरम सुखम आसनम असं हे त्याच्यामध्ये 3 घटक आहेत की तुम्ही स्थिरता मिळवा मग तुम्हाला त्याच्यामध्ये सुखकारकता लाभायला पाहिजे तर ते आसन होतं. असं स्थिरम सुखम आसनम असं योगासनांमध्ये म्हटलेलं आहे. तर त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना मला एवढं फक्त सांगावंसं असं वाटतं की कुठल्याही पद्धतीचं योगासन करताना ते योगासनाच्या नावावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा, त्याच्या नावावरती तुम्ही एकाग्र व्हा आणि त्या नावाचा अर्थ लक्षात घेऊन त्याप्रमाणे शारीरिक स्थितीमध्ये जाण्याचा त्या मांजराच्या पोझिशनमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. त्या भुजंगासन जर तुम्ही करत असाल तर तुम्ही स्वतः नाग झालेले आहात. तुम्ही टिटवीभासन करत असाल तर तुम्ही स्वतः टिटवी झालेले आहात. अशा पद्धतीने तुम्ही जर योगासनांशी एकरूपता साधली तर तुम्हाला त्या योगासनांचा 100% शारीरिक फायदा मिळेल. मला आता जी गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की ती एकरूपता एकतानता जी होणं गरजेचं आहे ती झाली तर तुम्ही त्याच्यातून ते इफेक्ट्स घेऊ शकता. 100% योगासनांमधून जे एक्सपेक्टेड रिझल्ट आहेत तर ते तिथे तुमचा मनाचा बुद्धीचा आत्म्याचं सगळ्याचं तिथे एकत्रीकरण झाल्याशिवाय ती एकरूपता होणार नाही. त्याच्यामुळे जरी योगासन असं आपण म्हणत असलो तरी ते एवढ्या सगळ्याचं एकत्रीकरण होऊन झालेली गोष्ट आहे. त्या एकरूपतेतूनच हे सगळं पुढच्या गोष्टी आणि त्याचे मिळणारे जे फायदे आहेत ते त्याच्याशिवाय मिळणार नाही. मिळतील नाही मिळणार नाही असं नाही पण तुम्हाला जर 100% त्याचं तुम्हाला फायद्यांचं जर तुम्हाला हे करायचं असेल लाभ घ्यायचा असेल तर मात्र ती एकरूपता एकतांता साधणं फार महत्त्वाचं आहे. तर ह्याच्या पुढे मी जाऊन असं सांगेन की पतंजली मुनींची जी प्रार्थना केली जाते की योगासनं करण्याच्या पूर्वी प्रत्येक योगसाधक पतंजली मुनींना तिथे तो इन्व्होक करत असतो. म्हणजे जसं आपल्याकडे कुठल्याही पूजा करताना तांत्रिक पूजा ज्याला तांत्रिक पूजा म्हणतो. तांत्रिक याचा अर्थ असं की आपण सुपारी ठेवली मग सुपारीवरती आपण गणपतीचं आवाहन करतो किंवा नवग्रहांचं आवाहन करतो. ही तांत्रिक असं मला टेक्निक म्हणायचं. तर ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक देवतांचं आवाहन करत असतो. तर योगासनं करताना सुद्धा प्रत्येक योगसाधक हा शेषनागांना अर्थातच पतंजली महर्षींना इन्व्होक करत असतो, त्यांचं आवाहन करत असतो. तर ती प्रार्थना कशी आहे? योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजली प्रांजलिरानतोस्मी. आता याच्यामध्ये मी पतंजली मुनींना प्रांजलिरानतोस्मी म्हणजे मी त्यांना ही नमस्कारांचं अंजली अर्पण करतो आहे. तर का? तर यांनी मला 3 प्रकारच्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्या 3 गोष्टींचा सुरुवातीला उल्लेख केला आहे. योगेन चित्तस्य योगामुळे चित्त असते. त्याच्यानंतर पदेन वाचा पद म्हणजे काय तर व्याकरण त्यामुळे वाचेचा आणि मलम शरीरस्य च वैद्यकेनं या 3 गोष्टी महर्षी पतंजलींनी आपल्याला दिलेल्या आहेत. योगामुळे चित्ताचं शुद्धीकरण त्यांनी करण्यासाठी आपल्याला योग दिला. त्याच्यानंतर वाणीची शुद्धता भाषेची शुद्धता व्हावी याच्यासाठी त्यांनी आपल्याला व्याकरण दिलं आणि शरीरामधला जो मल आहे शरीरामधले जे टॉक्सिक घटक आहेत त्यांची शुद्धता होण्यासाठी त्यांनी आपल्याला वैद्यकशास्त्र दिलं. तर अशा हे ज्या 3 गोष्टी ज्यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा न ठेवता स्वतःकडे कुठलंही काही राखून न ठेवता भरभरून ज्यांनी मला हे दिलेलं आहे
त्या पतंजली मुनींना मी प्रणाम करतो, अशी ती योगाची प्रार्थना आहे. कॉन्ट्रीब्युशन त्यांचं एवढं किती मोठं आहे, आहे. म्हणजे मनुष्य देहासाठीच कॉन्ट्रीब्युशन हे प्रचंड मानव आहे. जातीसाठी प्रचंड आहे. आणि याच्यात ना मला एक दुर्दैव असं जाणवतं ना की आपल्या महान ऋषीमुनींनी, आपल्या महान संस्कृतींनी आपल्याला भरभरून दिलं आणि फ्री ऑफ कॉस्ट दिलं. आणि फ्री ऑफ कॉस्ट दिल्यामुळे आपल्याला त्याची किंमत राहिली नाही. एक छोटंसं उदाहरण सांगतो मी तुला. शंख वाजवणं. शंख वाजवणं हे किती आपल्याला सर्वसामान्य वाटतं. आणि शंख वाजवण्याचा जेव्हा मी 4 वर्षापूर्वी त्याचा स्पायरोमीटर बघायला सुरुवात केली, आणि स्पायरोमीटरचा ह्याच्यापूर्वी स्पायरोमीटर कधी पाहण्यामध्ये आले नाहीत. कोरोनाच्या दरम्यान मात्र स्पायरोमीटर मात्र सगळीकडे घरोघरी आले. पण हे जर मी शंख वाजवत आलो असतो लहानपणापासून तर मला स्पायरोमीटरची गरजच नाही, कारण माझ्या फुफ्फुसाची शक्ती शंख वाजवण्यामुळे तेवढी त्या फुफ्फुसामध्ये सामर्थ्य निर्माण झालेलं असतं. प्राणायामाची मी गोष्ट अशीच सांगेन तुला. कार्डियॅक कोहरन्स ब्रीदिंग एक्सरसाइज असं पाश्चिमात्य डॉक्टर, पाश्चिमात्य शास्त्राचा अभ्यास करणारे डॉक्टर जेव्हा तुम्हाला रेकमेंड करतात की तुम्ही कार्डियॅक कोहरन्स ब्रीदिंग एक्सरसाइज करा, आणि प्रिस्क्रिप्शनवरती जेव्हा ते लिहून देतात तेव्हा तुम्ही जीवाचा आटापिटा करून ते काय आहे हे जाणून घेता. आणि जेव्हा तुम्हाला लक्षात येतं ना की कार्डियॅक कोहरन्स ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून तो अनुलोम विलोम प्राणायाम आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे हे तर माझ्या पूर्वजांनी, त्या सगळ्या महान ऋषी मुनींनी तर मला हे फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे, आणि या डॉक्टरांनी हे प्रिस्क्राईब करायला माझ्याकडून 1000 रुपये घेतलेले आहे. ह्या विनोदाचा भाग वेगळा, किंवा मला कुठल्याही वैद्यकीय शाखेवरती मला याच्यामध्ये टीका करायची नाही आहे. पण सत्य परिस्थिती मला ही सांगायची आहे की जेव्हा फुकटात मिळताना तेव्हा माणसाला त्याची किंमत राहत नाही, पण मी जेव्हा त्याच्यासाठी पैसे मोजतो तेव्हा मात्र मी ते फार गांभीर्याने घेतो. हा, ही एक म्हणजे माणसांची एक टेंडन्सी असते तशी. आता जर जेव्हा तू प्राणायामाचं हे आता सांगतोस की कार्डियॅक कोहेरन्स हा एक त्याचा भाग झाला, पण कुठेतरी त्याचा परिणाम हा मनाशी निगडीत पण आहे असं मी ऐकलंय, तर त्याबद्दल तू काही सांगू शकशील का? अगदी सोपं उदाहरण म्हणजे मी रोज ह्याचा गेले कित्येक वर्ष मी स्वतः अनुभव घेतो. मी जेव्हा ध्यानाला बसतो तर ध्यान म्हणजे काय थोडक्यात. आता पतंजली मुनींनी जे अष्टांग योग सांगितलेला आहे, अष्टांग योगाचा अर्थ असा होतो की त्यांनी योगासनांचे किंवा योगमार्गाचे 8 प्रकार सांगितले. योगासन हा त्यामधला एक प्रकार आहे. तर हे 8 प्रकार कोणते? यम, नियम, प्रत्याहार, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी. तर हे जे 8 प्रकार आहेत, तर याच्यामध्ये धारणा आणि ध्यान हे शेवटचे 6वे आणि 7वे सांगितलेले. कारण सगळ्यात प्रत्येक जन्माला आलेल्या आत्म्याचं समाधीकडे जाण्याचा प्रयत्न असतो. मग ती समाधी प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीने लागत असते. बिंग अ डॉक्टर, तुझी समाधी पेशंटला तपासताना, त्याचं निदान करताना मी असं नेहमी बघत असतो की माणसाची जेव्हा समाधी लागते ना, म्हणजे फक्त तो डोळे मिटून बसल्या पद्मासनामध्ये अशी समाधी मला इथे अपेक्षित नाही आहे. म्हणजे मी आता तुझं उदाहरण देतो की बिंग अ डॉक्टर जेव्हा तू एखाद्या पेशंटला तपासत असतेस, त्याच्या रोगाचं निदान करत असतेस, तेव्हा ना प्रिस्क्रिप्शन लिहित असताना तुझ्या कपाळावरती आठ्या पडतात. किंवा जर तू मोठ्या गायकांचं जर उदाहरण बघितलंस, मोठ्या वादकांचं उदाहरण बघितलं, तर त्यांचे आपोआप ना ती बासरी वाजवताना किंवा तो एखाद्या रागदरीमध्ये ते वेगवेगळे त्याचे अंग उलगडून दाखवत असताना त्यांचे आपोआप डोळे मिटतात, कपाळावरती आठीव म्हणतो. ही त्या वेळेला त्यांनी साधलेली समाधी असते. तर ही समाधी साध्य करण्यापूर्वी आपल्याला धारणा आणि ध्यान या 2 गोष्टींमधून जावं लागतं. यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, योगासनं हे तर तसे सुपरफिशियल भाग आहेत. पण या सगळ्यांमधून हे 5 अंगांचं जेव्हा तुमचा मला आता तू हे जेव्हा म्हणतोस ना ध्यान किंवा, तर एक आत्ताच मी कुठेतरी ऐकलं की उस्ताद झाकीर हुसेन जे आहेत ना, तर म्हणजे त्यांचे शिष्य सांगत होता की असं तबला वाजवता ते असं शून्यात बघतात आणि त्यांना तिथून काहीतरी सुचतं, हे त्यांच्या पुढच्या वाजवण्यातून समजतं. म्हणजे ते शून्यात जाण्याची आणि खरंच शून्यातून जे आपल्यापर्यंत येतं हे ग्रास्प करण्याची जी त्यांची ती कपॅसिटी आहे ना, तोच कुठेतरी तू म्हणतोस त्या ध्यानाशी लिंकिंग एक्झॅक्टली. नाही, आता मग मी तुझे सांगितलंस ना, तर हा ध्यानाचा प्रकार नाही, ही धारणा आहे त्यांची. आता मी हे उलगडून दाखवेनच. यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, योगासन हे जेव्हा 5 प्रकार सुरुवातीला योग साधक याचा वर्षानुवर्ष अभ्यास करतो एकाग्रतेने आणि पूर्णपणे
प्रामाणिकपणाने आणि विश्वासाने अभ्यास करतो तेव्हा हळूहळू तो धारणेपर्यंत पोचतो. धारणेतून तो ध्यानामध्ये जातो आणि ध्यानातून समाधीपर्यंत जातो. धारणा म्हणजे काय आहे? तर आता मला समोर एक पक्षी उडताना दिसतो तिथे चिकटवलेला. तर काही क्षणापुरतं त्या उडणाऱ्या पक्ष्याच्या चित्रावरती माझं एकाग्रता साध्य होणं ही असते धारणा. ही धारणा जेव्हा अनेक काळापर्यंत टिकते, लांबते, तेव्हा ते ध्यान होतं. आणि हे ध्यान जेव्हा परत अजून अनेक क्षणापर्यंत टिकतं तेव्हा ती समाधी होते. म्हणजे थोडक्यात काय तर धारणा, ध्यान आणि समाधी हे जे 3 प्रांत आहेत यांच्यामधल्या सीमारेषा अत्यंत पुसट आहेत. खूप इतक्या सटल आहेत, इतक्या सूक्ष्म आहेत ना की त्या साधकाला सुद्धा लक्षात येत नाही की तो पूर्वी 2 मिनिटांमध्ये त्याचे डोळे उघडायचे, कारण त्याची तेव्हा धारणा लागलेली असायची. मग काही कालानंतर त्याला असं जाणवावं लागतं की 2 मिनिटं सारे 10 मिनिटं झाले माझे डोळे बंद होते आणि मला कशाचंच भान नव्हतं, कारण तो तेव्हा त्यांनी ध्यानात प्रवेश केलेला असतो. आणि त्याच्यानंतर तो समाधी अवस्थेमध्ये कधी जातो, 3-3 तास त्याचे डोळे मिटलेले राहतात. त्याच्यानंतर 3 तास त्याला आपण पद्मासनात बसलेले आहोत, पायाला मुंग्या लागत नाही किंवा काही त्याला आजूबाजूला शेजारून लग्नाची वरात जरी गेले, बँड बाजे वाजत गेले तरी त्याला त्याचं भान नसतं. ही तो सबीज समाधीपर्यंत जातो. आता सबीज समाधी आणि निर्बीज समाधी असे सुद्धा 2 प्रकार आहेत. तर आपण त्याच्याकडे येऊ नंतर. धारणा ही परत मी एकदा स्पष्ट करतो, काही काळापुरतं टिकलेलं तुमचं एकाग्रता म्हणजे धारणा. त्याच्यानंतर त्या धारणेतून तुम्ही ध्यानामध्ये पोचता, तुमचं धारणा अधिक काळ टिकते आणि त्याच्यातून तुम्ही सबीज समाधीपर्यंत जाता. सबीज समाधी याचा अर्थ की तुम्ही 3 तास, 4 तास, 5 तास तुम्ही एकाग्रतेमध्ये तुम्हाला कशाचंही भान उरत नाही आणि तुम्ही सदेह परत येता. ही जरी सबीज समाधी जी सगळ्यांना लागत असते म्हणजे अभ्यास केल्यानंतर. याच्या पुढची असते निर्बीज समाधी. आता निर्बीज समाधी कुठली तर ज्ञानेश्वर माऊलींना जी लागली की ज्याच्यातून परत येणं असतं, ही असते निर्बीज समाधी. म्हणजे आज जगामध्ये संजीवन समाधी आपण म्हणतो की माऊलींची आळंदीला आहे, त्याच्यानंतर कानिफनाथांची मढीला आहे, मंत्रालयाला राघवेंद्र स्वामींची आहे, या संजीवन समाधी आहेत. म्हणजे तिथे ते सदेह निर्बीज अवस्थेमध्ये गेले आणि तिथून ते परत आले नाही. त्याचा अर्थ ते अजूनही तिथे आहेत, सदेह आहेत, म्हणून यांना संजीवन समाधी म्हटलं जातं. आता तो भाग वेगळा आहे. तर आपल्याला सध्या आपला चर्चेचा जो मुद्दा आहे हा सबीज समाधी आणि निर्बीज समाधी, मी दोन्ही मधला फरक तुम्हाला आता साध्य करून दाखवला. आता मी परत मूळ मुद्द्यापर्यंत येतो. मी जेव्हा रोज ध्यानाला बसतो तर ध्यानाला बसण्याच्या पूर्वी मी प्राणायामाचे काही प्रकार करतो की ज्याच्यामुळे माझा श्वास सुरुवातीला खूप फुलतो आणि फुललेल्या त्या श्वासाचा म्हणजे हे अर्थात काय म्हणत हे अभ्यासाने साध्य झालेलं की ही गुरुदेवांची कृपा असते की गुरुदेव प्रत्येक वेळेला तुम्हाला मांडी घालून बस, मी तुझ्या समोर बसलेलो आहे आणि हे तू असं कर असं तुम्हाला कधीही सांगत नाही. बिटवीन द लाईन्स तुम्हाला गुरुदेव नेहमी सांगत असतात. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये गुरु आणि शिष्य परंपरा जी आहे ना तर ही परंपरा अशीच आहे की तुम्हाला बिटवीन द लाईन्स गुरुदेव सांगतात आणि तू तुझ्या बुद्धीप्रमाणे, तुझ्या अकलनाप्रमाणे तू याचा शोध तू घे. कारण मला जे आकलन होईल ते तुला होणार नाही, तुला जे आकलन होईल ते मला होणार नाही, कारण माझी पात्रता वेगळी आहे, तुझी पात्रता वेगळी आहे. तर प्रत्येक माणूस इंडिव्हिज्युअल आपल्या संस्कृतीने मानलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्यांनी त्याचा शोध घ्यायचा असतो. तर हा मला लागलेला माझ्यापुरता हा शोध आहे की मी प्राणायामाचे काही प्रकार करतो आणि ते प्राणायामाचे काही प्रकार केल्यानंतर माझा श्वास फुलतो खूप, आणि तो फुललेल्या श्वासामधून माझी ध्यान इतकं पटकन लागतं की माझे डोळे उघडल्यानंतर तो घड्याळाचा काटा किती पुढे गेलेला आहे हे मी थक्क होतो त्यानंतर. तर प्राणायामाचा दूरगामी परिणाम तुमच्या फक्त शरीरावरच नाही, कारण आता इथे शरीर माझं कार्यान्वित नसतं. मी जेव्हा ध्यानाला बसलेलो असतो तेव्हा शरीर माझं स्टँड स्टील असतं, माझे विचार मी जाणीवपूर्वक बंद करायचा प्रयत्न करत असतो. शरीर तर कुठलीच हालचाल करत नसतं, त्यामुळे शरीराचा संबंध तिथे कुठल्याही प्रकारे नसतो. तुम्हाला मगाशी जो प्रश्न विचारला की प्राणायाम आणि मनाचा काय परिणाम थेटपणे, तर मी आता इथे हे सांगेन की अशा पद्धतीने मी जेव्हा शरीरातून म्हणजे प्राणायामाचे काही प्रकार शरीरामार्फत करून मी मनाला जेव्हा स्थिर करतो तेव्हा माझं ध्यान फार पटकन लागतं. प्राणायामाचा एवढा मोठा दूरगामी परिणाम घडत असतो. आता सध्या उन्हाळा चालू आहे, आपण आता मराठीमध्ये एक म्हण आहे की पी हळद आणि हो गोळी. ह्याच्यापूर्वीचा जो तुझा पॉडकास्ट होता तर त्या पॉडकास्टमध्ये तू हिंदीमध्ये तू केलेला आणि बीटिंग द समर असा त्याचा थोडक्यात त्याचा एक सारांश होता. तर त्याच्यामध्ये कमेंट करताना मी असं म्हटलं होतं की तू चंद्रभेदन आणि सितकारीबद्दल तू बोललीस. तर तशाच पद्धतीने शीतली नावाचा पण एक प्राणायाम आहे
तर मी इथे श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना मी एक असं कळकळीने सांगू इच्छितो की प्राणायामाचे हे जे 3 प्रकार आहेत हे तुम्ही तुमच्या योग शिक्षकांच्याकडून शिकून घ्या, स्वतः करू नका. कारण योग शिक्षकांच्याकडून शिकल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधले खाचखळगे किंवा त्याच्यामधले बिटवीन द लाईन्स हा शब्द मी पुन्हा पुन्हा वापरतोय की बिटवीन द लाईन्स ज्या गोष्टी असतात ना हे तुम्हाला पुस्तकांमध्ये आढळणार नाही, हे गुरुमुखातूनच यावं लागतं. तर तुम्ही तुमच्या गुरुदेवांच्याकडनं हे शिकून घ्या आणि शीतली, शीतकारी आणि चंद्रभेदन हे 3 प्राणायाम केल्यानंतर पी हळद आणि हो गोरी असे त्याचे ताबडतोब परिणाम आहेत. म्हणजे काही काही कर्म अशी असतात ना की त्या कर्मांची फळं ताबडतोब असतात. म्हणजे मी साखरेचे 2 चिमूट तोंडात टाकली, गोडवा माझ्या जिभेवरती लगेच येतो. हेच मी आंब्याची कोय पेरून त्याला झाड येणार, मग त्याला ती कैरी येणार आणि मग म्हणजे या कर्माचं फळ मला मिळायला खरं म्हणजे लिटरली फळ मिळायला बराच काळ जावं लागतो. तसं शीतली, शीतकारी आणि चंद्रभेदन हे 3 प्रकारचे जे प्राणायाम आहेत तर हे सध्याच्या उन्हाळ्यामध्ये अत्यंत गुणकारी आहेत. आणि याच्या विरुद्ध सूर्यभेदन प्राणायाम जो आहे हा हिवाळ्यामध्ये की प्रचंड तुम्हाला कुडकुडायला होत आहे आणि तुम्हाला एखाद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे, त्या तिथल्या वरिष्ठाच्या समोर तुम्ही कुडकुडत बसणं हे एम्बॅरेसिंग आहे, त्याच्यासाठी पण आहे तुमच्यासाठी पण. मग तिथे तुम्ही सूर्यभेदन प्राणायाम करून जर गेलात तुम्ही त्या इंटरव्ह्यूच्या हॉलमध्ये तर तुमच्या शरीराचं तापमान छानपैकी वाढलेलं असेल आणि तुम्हाला थंडीची बाधा होणार नाही. पण हे सगळं तुम्ही गुरुदेवांच्याकडनं तुमच्या योग शिक्षकांच्याकडून शिकून घेतल्यानंतर शरीरावरती हे परिणाम होतात आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मनावरती होणारे त्याचे परिणाम त्याची फळं मी रोज स्वतः चाकतो. आता तुझे हे बिटवीन द लाईन्स म्हटलास ना समीर, तर म्हणजे मला स्वतःला ना त्या गोष्टीचं एक कुतूहल म्हणून वाटतं की बिटवीन द लाईन्स हे मग प्रेक्षकांना सुद्धा त्या गोष्टीची उत्सुकता असेल की अरे आम्ही योगासन म्हणतोय तर ते योगासनांमध्ये काय आम्ही बिटवीन द लाईन्स बघणार आहे. किंवा तू आता प्राणायामाचा जो संबंध सांगितला तर हे बिटवीन द लाईन्स म्हणजे तुला काय म्हणायचं हे जरा सांगशील तरी मलाही समजेल आणि प्रेक्षकांनाही समजेल. अगदी नक्की सांगेन मी. याच्यासाठी ना मी 3 उदाहरणं देईन. सुरुवातीला 2 सामान्य उदाहरणं देईन आणि तिसरं मी एक जिवंत म्हणजे मी जो अनुभव घेतलेला फक्त त्या व्यक्तीचं नाव त्याची प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी त्या व्यक्तीचं नाव मी सांगणार नाही, पण त्या व्यक्तीच्या बाबतीत आलेला मला अनुभव मी तिसऱ्यांदा सांगेन. सुरुवातीला मी 2 आसनांच्या बद्दल सांगतो. मगाशी आपण जे कोब्राचं किंवा भुजंगासनाचं बोलताना आपण नागाचं जे उदाहरण घेतलं की अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी तो उभा राहतो आणि तो मुळामध्ये पृष्ठवंशीय प्राणी नाही आहे, इनव्हर्टिब्रेट तो नसल्यामुळे त्याला ते अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी त्याचा तो फणा उचलण्यासाठी त्याला किती कष्ट पडत असतील. भुजंगासनाचे जे 5 प्रकार आहेत त्याच्यामध्ये निरालंब भुजंगासन नावाचा एक प्रकार आहे. तर निरालंब भुजंगासन म्हणजे काय, तर निरालंब याचा अर्थ की ज्याला सपोर्ट नाही आहे, ज्याला कुठला आधार नाही आहे. सालंब आणि निरालंब असे योगासनांचे काही 2 प्रकार आहेत. सालंब सर्वांगासन की ज्याच्यामध्ये पाठीला हात लावून तुम्ही सर्वांगासन करता आणि निरालंब सर्वांगासन ज्याच्यामध्ये पाठीला हाताचा आधार घेत नाही. तसंच भुजंगासनामध्ये सुद्धा निरालंब भुजंगासन जेव्हा तुम्ही पहिले 4 भुजंगासन व्यवस्थित करायला लागतात तेव्हा 5वं भुजंगासन निरालंब हाताचा आधार न घेता हात पाठीवरती बांधून तुम्ही बाकीचं शरीर मात्र नाभीपासून वरचं शरीर पाय जमिनीवर टेकलेलं असतात आणि नाभीपासून वरचं शरीर नाग जसा फणा काढतो एका क्षणामध्ये तसं तुम्ही एका क्षणामध्ये तुम्ही नाभीपासून वरचं शरीर डोक्यापर्यंतचं वरती उचलता. हे एक उदाहरण. आणि त्याच्यानंतर मी एक उदाहरण देईन टिट्टिभासन. टिट्टिभासन याचा अर्थ होतं की टिटवी लॅपविंग हा जो पक्षी आहे जो माळरानांवरचा पक्षी आहे म्हणजे टेरेस्ट्रियल बर्ड आहे. तर हा पक्ष्याचं वैशिष्ट्य असे की टेरेस्ट्रियल बर्ड असल्यामुळे हा घरटं बांधत नाही कुठे झाडावरती वगैरे इतर पक्ष्यांसारखं. ॲक्वेटिक बर्ड नसल्यामुळे पाण्याशी तर संबंधच नाही, दुरान्वयी संबंध नाही. टेरेस्ट्रियल बर्ड असल्यामुळे याचं घरटं नेहमी माळरानावरती असं ओबडधोबडपणे कुठेतरी जमिनीवरती खाचखळग्यांमध्ये दगडांच्या 2-4 दगड असे एकत्र आणून ती अंडी घातलेली असतात. आणि हा पक्षी इतका सजग असतो त्या घरट्यांचं त्या अंड्यांचं रक्षण करण्यासाठी की साहूल त्याला एखाद्या प्रिडेटरची म्हणा किंवा माणूस तिथून चाललाय, गाई वासरं चालली तिथून, तर हा लगेच इतका तो टिवटिव टिवटिव करायला लागतो की रात्री मध्यरात्री आपण टिटवीचे आवाज ऐकतो. तर त्याचं कारण हेच असतं की कुठलं तरी भक्षक त्याच्या घरट्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न जाणीवपूर्वक किंवा अनावधानाने करत असतो. जेव्हा अंडी घातलेली असतात तेव्हा ही टिटवी जी असते, हा पक्षी नर असेल मादी असेल, जो कोणी त्या हॅचिंगसाठी
त्या अंड्यांवरती बसलेला असतो, तो त्याचे दोन्ही पंख त्या अंड्यांवरती असे पसरून, म्हणजे आपण अक्षरशः मराठीमध्ये म्हणतो ना मायेची ऊब, तर तो अशी मायेची ऊब देत दोन्ही पंख पसरून, खाली अंडी असतात आणि वर पंख पसरवलेले असतात की पाऊस ऊन वारा याच्यापासून त्या अंड्यांचं रक्षण करण्यासाठी. हे दुसरं उदाहरण. आता ही दोन उदाहरणं सांगण्यामागचा उद्देश असा की बिटवीन द लाईन्स ह्याच्यामध्ये मी कसं बघितलं, माझ्या स्वतःचं उदाहरण, की इन्व्हर्टिब्रेट नसल्यामुळे फणा काढताना नागाला होणारा कष्ट आपल्याला माहिती नाही, कारण तो त्यांच्या सायकोलॉजीचा माणसांनी अभ्यास माणूस करू शकलेला नाही आहे पक्ष्यांच्या. पण जर तुम्ही मुळामध्ये योगासनं काय आहे तर संयोग, योग या शब्दाचा अर्थच असा होतो की संयोग पावणे. संयोग कशाशी पावणे तर आजूबाजूच्या सराउंडिंगशी, आजूबाजूला तुमचे जे काही तुम्हाला पानं फुलं पक्षी प्राणी इतर व्यक्ती आहेत, तर यांच्याशी तुम्ही जर संयोग पावायचा प्रयत्न केला, त्यांच्या मानसिक धारणेशी संयोग पावायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला त्याचे परिणाम, शुभ परिणाम, चांगले परिणाम, तुम्हाला त्याचा फायदा घेता येऊ शकतो. भुजंगासनाच्या बाबतीत त्याचं मी असं सांगेन की जर निरालंब भुजंगासन करताना मी एका क्षणामध्ये जर नागाच्या फण्यासारखी जर पाठ मी उचलू शकलो, तर मला 100% मी अगदी सुरुवातीला आपल्या पॉडकास्टच्या सुरुवातीला म्हटल्यासारखं शारीरिक फायदे तर मला मिळतातच, पण एका क्षणात पवित्रा घेणं, कुठलंही संकट आलेलं आहे, संकट हे शारीरिक येण्यापेक्षा बऱ्याचदा मानसिक संकट असतात, मग त्यांच्या विरोधात मी एका क्षणामध्ये नागासारखा फणाकडून उभं राहणं, हे मी तिथे समजतो की मी त्याच्याशी एकरूपता साध्य केली. दुसरं उदाहरण मी मगाशी क्वालिटी म्हणून सुद्धा डेव्हलप होते. एक्झॅक्टली, क्वालिटी म्हणजेच काय तर तो गुण मी आत्मसात करणं किंवा त्या भुजंगाशी, त्या नागाशी मी एकरूप होणं. दुसरं उदाहरण मी मगाशी दिलं टिट्टी भासन. त्या टिट्टी भासनामध्ये मी असंच करत असतो की हातांवरती 2 पायांच्या नॉट्स बांधून मी दोन्ही पाय जमिनीला समांतर मी जमिनीपासून उचलत असतो. ते 2 पाय त्या टिटवीच्या पंखासारखे असतात. आता हा टिट्टीभासनाचा मला फायदा कुठे झाला, मी जेव्हा टिट्टीभासन करताना मी स्वतः टिटवी आहे आणि माझ्या या 2 पायांच्या खाली अंडी आहेत, असं मी जेव्हा विचार केला, तेव्हा मी माझं जे अपत्य आहे, माझा मुलगा असतो, माझी मुलगी असते, तर त्यांच्यावरती मी अजून मायेची ऊब त्या टिटवीसारखी देण्यासाठी मी स्वतःला अधिकाधिक पात्र करण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणजे ही क्वालिटी मी तू जसं म्हणालीस मगाशी, तर योगासनांचे नोन बेनिफिट्स जेवढे काही सांगून ठेवलेले आहेत, जे लिखित स्वरूपामध्ये आहेत, त्याच्यापेक्षा कितीतरी अनेक पटीने हिडन, अननोन, अज्ञात बेनिफिट्स जास्त आहेत. आणि ते परत मी अगदी सुरुवातीला पण म्हटल्यासारखं की हे रिलेटिव्ह टर्म आहे की टिट्टीभासन करताना, भुजंगासन करताना मी कोणत्या भूमिकेत जाईन, तीच 2 आसनं करताना तू कुठल्या भूमिकेत जाशील, तुझ्या आकलनाप्रमाणे तू त्याच्याशी तुझ्या क्वालिटीज डेव्हलप होतील. मी करताना माझी बॅकग्राऊंड वगैरे वगैरे जे काही असेल त्याप्रमाणे माझ्या क्वालिटीज डेव्हलप होतील. तर हा योगासनाचा असा बिटवीन द लाईन्स दूरगामी परिणाम घडत असतो. मला आता जेव्हा तू टिट्टीभासन सांगितलंस ना, म्हणजे मला जे बिटवीन द लाईन्स समजलं, तर ते मी तुला सांगते. तू सांगितलं तर लगेच इफेक्ट माझ्यावर जो आलाय तो, की मला स्वतःला असं जाणवलं की अंड्यांना प्रोटेक्ट करायचंय विथ बॅलन्सिंग. करेक्ट. तर म्हणजे ते बॅलन्सिंग सुद्धा इतक्या कोमल पद्धतीने आलं पाहिजे ना, की तिथे ती ताठरताही नकोय की खालची अंडी म्हणजे त्याच्यामुळे हे व्हायला नको. म्हणजे ती प्रोटेक्शन पण आहे आणि बॅलन्सिंग पण आहे. तर हे तुम्ही जर ते आसन करता, म्हणजे मे बी ही क्वालिटी पण तुमच्यामध्ये डेव्हलप होऊ शकते. आणि मगाशी म्हटल्यासारखं की आता तू जे म्हणालीस ना, मी त्याची लिंक लावली की स्थिरम सुखम आसनम, की योगासन करताना स्थिरता, आणि स्थिरतेच्या नंतर त्याची पुढची पायरी आहे की कम्फर्ट, आणि मग ते आसन. तर हे स्थिरम सुखम आसन म्हणजे वर्षांनी म्हटल्यासारखं ती क्वालिटी डेव्हलप होताना तो कम्फर्ट जर आला, तर त्या आसनाचा ती सहजता आणि तो कम्फर्ट, इज अँड कम्फर्ट, हे दोन्ही त्याच्यामध्ये साध्य होऊन शारीरिक आणि मानसिक असं दोन्ही त्याचे परिणाम चांगल्या पद्धतीने घडू शकतात. आणि तिसरा अनुभव मला जो सांगायचा आहे, हे 2 झाल्यानंतर मी आता त्या व्यक्तीचं मगाशी म्हटल्यासारखं नाव मी त्याचे प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी उघड करत नाही आहे. साधारणपणे एक 15-16 वर्षापूर्वी तो मुलगाच होता, तेव्हा एक 20-22 वर्ष कदाचित वय असेल, आणि तो माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला भयंकर भीती वाटत असते, म्हणजे मी लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही, मला एक सतत एक अशी अनामिक भीती माझ्या डोक्यावरती, कुणीतरी माझ्याकडे टक लावून बघतंय, मी लगेच मला घाम फुटतो. कुठल्या नवीन व्यक्तीशी मी जेव्हा बोलायला जातो तेव्हा मला असं वाटतं की अरे ही व्यक्ती माझ्याकडून काहीतरी माझा गैरफायदाच घेईल. म्हणजे
कॉन्फिडन्सलेस मी माझं आयुष्य जगते. मला म्हणजे अक्षरशः माय लाईफ हॅज बिकम हेल्प फॉर मी. मला काहीतरी तुम्ही याच्यावरती एखादं योगासन सांगा. मी विचारपूर्वक मी त्याला सांगितलं की ते सिंहमुद्रा, तू सिंहमुद्रा करत जा. सिंहमुद्रेमध्ये तू तू स्वतः सिंह आहेस आणि सिंह जशा डरकाळ्या फोडतो तसं तू एखाद्या योग शिक्षकाकडे जा. त्यांच्याकडून तू म्हटलं सिंहमुद्रा शिकून घे आणि ती सिंहमुद्रा तू रोज त्याचा अभ्यास कर आणि तू साधारणपणे 1 वर्षानंतर तुम्हाला एक दिवसही त्याच्यामध्ये खंड पडायला नको अशा पद्धतीने तू कर. आणि बरोबर 366व्या दिवशी मोजून प्रामाणिकपणे तू माझ्याकडे परत ये. आणि यू वोंट बिलीव्ह, तो जेव्हा 366व्या दिवशी परत आला त्यांनी मला त्याचं नाव आणि आडनाव परत एकदा सांगितलं. माझा विश्वास बसला नाही की बरोबर 1 वर्षापूर्वी तारखेला याच हा जो मला भेटला होता मुलगा तो आणि हे एकच मुलं. त्याच्यामध्ये मूलाग्र परिवर्तन घडलं होतं. म्हणजे तो चेंज नव्हता, तो ट्रान्सफॉर्मेशन होतं की प्रचंड आत्मविश्वास, चेहऱ्यावरती त्याच्या तेज आलेला आणि बॉडी लँग्वेज तर त्याची इतकी ट्रिमेंडस बदलून गेलेली होती की म्हटलं की योगासनाचे हे दुर्गामी परिणाम आपण जे मगाशी या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा करतोय तर तिथे मला प्रेक्षकांना हे अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं की तुम्ही विश्वास ठेवा, तुम्ही प्रामाणिकपणाने योगासनं करा, तुम्हाला त्याचा निश्चितपणे लाभ होईल. मला आता तू हे जे म्हटलास ना की हे ट्रान्सफॉर्मेशन बघितलं मी इतक्या वेळ ना तू जेव्हा बोलत होतास तेव्हा फक्त सायकोलॉजिकल अँगलनी विचार करत होते की अरे समजा माझ्याकडे अँझायटीचा पेशंट येतोय तर मे बी मी काहीतरी असं सजेस्ट करू शकेल बरं. आणि तू जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन म्हणलास ना माझ्यासमोर असा वाईड ब्रॉड स्पेक्ट्रम आला एकदम की फक्त मन नाहीये तर त्याच्यामध्ये खूप गोष्टी इन्व्हॉल्व्ह होऊन ते ट्रान्सफॉर्मेशन आहे. म्हणजे शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, अगदी आत्म्यापर्यंत चित्त आहे, आत्मा, हे सगळ्या गोष्टी जेव्हा त्या होत असतील तर ट्रान्सफॉर्मेशन हे या सगळ्याला धरून होईल ना. त्याच्यामुळं म्हणजे मला तर तू सांगताना की एक सिंहमुद्रा या पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणत असेल तर म्हणजे रोजची प्रॅक्टिस जर तुम्ही या सगळ्याची केली तर किती बदल घडत. म्हणजे फक्त बदल नाही, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन हा शब्द तू वापरलास ना तोच मला असं झालं की अरे हो. आता याच्याबद्दल मी अजून एक पुढे जाऊन सांगेन की प्राणायामाचा मगाशी विषय निघाला पण मगाशी आपलं तेव्हा बीटिंग द हिट हा तुझा याच्यापूर्वीच्या पॉडकास्टचा आपण तो धागा पकडून बोलत होतो. पण आता तू जे ट्रान्सफॉर्मेशन म्हणतेस तर सिंहमुद्रेचा मी आत्ता सांगितलेला परिणाम त्या मुलावरती मी सांगितला. अशाच पद्धतीने उज्जयी नावाचा एक प्राणायाम, उज्जयी प्राणायाम, की कुठल्याही जयाची आता शक्यतो काय असतं की जेव्हा तुम्ही एखादा विजय मिळवता तेव्हा तुम्ही घोषणा करता त्याची. पण हा जो उज्जयी प्राणायाम जो आहे तर हा कुठल्याही प्रकारच्या विजयाची घोषणा न करता केलेला प्राणायाम आहे. तर या प्राणायामाचा दुर्गमी परिणाम काय आहे तर हा एजिंग इफेक्ट हा खूप लांबवतो. म्हणजे उज्जयी प्राणायामाचं म्हणजे एक फार मोठे वनतज्ञ होऊन गेले, त्यांचं पुस्तक मी सध्या वाचतोय. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी असंच लिहिलेलं आहे की XYZ, आता अर्थात मी या क्षेत्रातलं असल्यामुळे मला त्यांनी उल्लेख न करता सुद्धा प्राणायाम तो कुठला करतात हे लक्षात आलं. पण त्यांनी फक्त एक मुघम असा उल्लेख केलेला की माझ्या एका मित्रांनी मला असं सांगितलं होतं की तू अशा पद्धतीचा प्राणायाम तू करत जा, तुझा एजिंग इफेक्ट खूप लांबेल. आणि अक्षरशः मी जेव्हा हे जे वदनतज्ञ आहेत त्यांना मी जेव्हा भेटलो प्रत्यक्षात कॉलेज डेजमध्ये तर मला त्यांच्याकडे बघून असं वाटलंच नाही की ते एवढ्या वर्षांचे असतील. आणि त्याचं मला उत्तर आत्ता त्यांच्या त्या पुस्तकामध्ये मिळालं की ते उज्जयी प्राणायामाचा अभ्यास करत असावेत 100%. तर उज्जयी प्राणायाम सुद्धा केल्यानंतर तुम्ही तुमचा एजिंग इफेक्ट खूप लांबवरपणे तुम्ही लांबवू शकता. कारण आता असं झालेलं आहे ना की पोल्युशन, चुकीचा आहार विहार आणि विचार आणि अनावश्यक एक्सेसिव्ह यूज ऑफ मीडिया, तर याच्यामुळे माणूस ना वार्धक्याकडे, शारीरिक असेल, मानसिक असेल, वैचारिक असेल, तर असा तो फार लवकरपणे तो म्हातारा व्हायला लागला. म्हणजे काय म्हणत त्याला आपण की अकाली वृद्धत्व माणसाला यायला लागलेलं. म्हणजे शारीरिकही असू शकतं, मानसिकही असू शकेल. तर हे जर लांबवायचं असेल, तुम्हाला मनाने आणि शरीराने जर तरुण राहायचं असेल, ठीक आहे, निसर्ग त्याचा वेअर अँड टेअर तो तर करणारच आहे. कारण कुणीही अमर होण्यासाठी पृथ्वीवरती आलेलं नाही आहे. म्हणजे साधू संत योगी वगैरे सुद्धा त्यांचा काळ आल्यानंतर ते निघून गेलेले, अवतार सुद्धा निघून गेलेले. तर तुमची माझी काय कथा त्याच्यामध्ये. पण जर योगासनांच्या अभ्यासाने जर तुम्ही ते लांबवू शकणार असाल हे, आणि हे दुसऱ्यांच्यासाठी नाही, सुंदर मला माझ्यासाठी दिसायचं. मला जगाला आज माझं वय 50 आहे, त्यामुळे मला आज राजबिंडा दिसून मला काही परत अजून त्याचे काही वेगळे हे त्याचे काही लाभ घ्यायचे नाही आहेत. पण सुंदर तुम्ही तुमच्यासाठी दिसा. सुंदर माणूस दिसला की त्याला आपोआप अजून एक आतून कॉन्फिडन्स वाटायला लागतो, आत्मविश्वास वाटायला लागतो, तो सकारात्मक होतो.
तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे प्राणायाम करा, योगासनं करा, पण योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाने, आणि त्याचा नक्कीच तुम्ही लाभ घ्या. आता आपण जे बघितलं ना, म्हणजे आपण आता जी चर्चा केली तर त्याच्यामध्ये आपण शरीराशी संबंधित बोललो, मनाशी संबंधित बोललो, किंवा आता ट्रान्सफॉर्मेशन म्हणून आपण चित्ताशी संबंधित पण बोललो. पण जर का लहान मुलं आहेत आणि त्यांचा बेसिक फोकस हा बुद्धी वाढवणं, किंवा निदान आई वडिलांचा तरी, की त्यांची बुद्धी कुठल्या पद्धतीने वाढेल किंवा चांगल्या गोष्टींमध्ये लागेल, तर तर त्या दृष्टीने म्हणून असे काही स्पेसिफिक योगासनं आहेत का, किंवा जसं तू बिटवीन द लाईन्स म्हटलं तशा पद्धतीने काही आपण बुद्धीच्या बाबतीत लहान मुलांसाठी म्हणून असं काही सांगू शकू का? अगदी नक्की सांगू शकतो मी या बाबतीत, की सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करा. वयाच्या 10-12 वर्षापासून 12 सूर्यनमस्कार तरी मित्राय नमःपासून तुम्हाला नेटवरती किंवा योग सूर्यनमस्काराच्या पुस्तकामध्ये ते समंत्र राम रीम रूम वगैरे वगैरे ते मिळतील. तसे 12 सूर्यनमस्कार शास्त्रोक्त पद्धतीने घाला, 10 अंकांमध्ये घाला. आणि ते झाल्यानंतर उगवत्या सूर्याला तुम्ही अर्घ्य द्या. आता हे अर्घ्यदान कसं करायचं, तर अगदी सोपं आहे, की तांब्याच्या पाण्यामध्ये उगवता सूर्याकडे बघायचं. उगवता सूर्य तांब्याच्या खाली यायला पाहिजे आणि त्याच्यातून पाण्याची संततधार सोडायची आणि त्या संततधारेतून सूर्यबिंब उगवणारं पाहायचं आहे. आता याच्या पाठीमागचे मी सायन्स सांगतो, की परावर्तनाचा कोन किंवा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन प्रिझममधून येणार, आपण सगळेजण शाळेमध्ये शिकलेलो आहोत, की पांढऱ्या रंगाचा जेव्हा किरण प्रिझममधून त्याचं परावर्तन होतं, त्याचं रिफ्रॅक्शन होतं, तेव्हा वर्णपटल निर्माण होतं. ताना पिही निपाजा, हे जे व्हिग्योर, हे जे 7 रंग आहेत, हे 7 रंग निर्माण होतात. बिंग अ डॉक्टर तुला हे माहिती आहे की पिगमेंटेशन जे आहे शरीरामधलं, पिगमेंट्स वेगवेगळ्या शरीरामध्ये असतात. आता ज्याच्यामध्ये कलर पिगमेंट्स कमी असतात त्याला ल्युकोडर्मा असतो, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. किंवा याच्यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ असल्यामुळे तू जास्त छान, तुला हे सगळं त्याची लिंक लागू शकेल. पण काही ना काही कलर डिफिशियन्सी जर तुमच्यामध्ये असेल तर अमुक अमुक कलर डिफिशियन्सी असल्यामुळे अमुक अमुक मानसिक विकार असे हे लिंक असू शकतात, असतात. पण जेव्हा सूर्याला अर्घ्य देतो आपण, सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर सूर्याचे किरण पाण्यामधून प्रिझमसारखं पाण्याचं धार काम करते आणि त्याच्यातून ते 7 रंग निर्माण होतात, वर्णपटल निर्माण होत असतं. तुमचे डोळे हे रिसिव्हर म्हणून काम करतात आणि रिसिव्हर म्हणून काम करून तुम्हाला जो रंगाची डिफिशियन्सी आहे, ज्या कलर पिगमेंटची डिफिशियन्सी आहे, ते तुमचे डोळे रिसिव्हर अशा प्रकारे ते तुमचं शरीर स्वीकारतं आणि ती डिफिशियन्सी तुमची दूर होते. आता आपल्याला हे माहिती आहे की गायत्री मंत्र हा सगळेजण बुद्धीच्या वर्धनासाठी गायत्री मंत्राचा उच्चार केला जातो. आता गायत्री मंत्राचा उच्चार जर शुद्ध स्वरूपात स्पष्ट येत नसेल तर अशा व्यक्तींनी अर्घ्य हे एकदम इतकं सोपं आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणाच्या तरी तोंडून तो गायत्री मंत्र व्यवस्थित ऐकून त्याचं उच्चारण तर तुम्ही करू शकता आंघोळीच्या नंतर. पण आंघोळीच्या नंतर जर तुम्ही अर्घ्यदान केलं तर तुम्ही प्रत्यक्ष सूर्यनारायणाशीच, त्या जो पूर्ण म्हणजे या विश्वाचं ज्याला नेत्र म्हटलेलं आहे सूर्यनारायणाला, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधत असता. आणि पाणी हे किती प्रभावी माध्यम आहे हे आपल्याला माहिती. मी त्याची दोन्ही उदाहरणं तुम्हाला एक पॉझिटिव्हली सांगतो आणि एक निगेटिव्हली सांगतो. तीर्थ, सगळ्या धर्मांमध्ये तीर्थाचं महत्त्व प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे. आता हा सकारात्मक झालेला आणि याची जी दुसरी बाजू, नकारात्मक बाजू जी आहे ती आपण पाहिलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या सिरियल्समध्ये आपण बघतो की शाप देताना ऋषीमुनीसुद्धा हातामध्ये पाणी घ्यायचं आणि शाप त्या पाण्याला सांगायचे की असा असा हा शाप आहे आणि तो जो कोणी व्यक्ती असेल त्याच्या अंगावरती ते शिंपडलं जायचं. पाणी हे प्रचंड प्रभावी आहे आणि प्रवाही आहे, इफेक्टिव्ह आहे आणि ल्युसिड आहे. प्रभावी आणि प्रवाही. तर तुम्ही सूर्यनारायणाशी त्या पाण्याच्या मार्फत तुम्ही संपर्क साधा, त्यांच्याशी तुम्ही तुमचं नातं जोडा. आणि लहान मुलांनी हे जर केलं ना तर त्यांच्या बुद्धीमध्ये खूप छान पद्धतीचे सकारात्मक परिणाम घडून येतात. त्यामुळे हे अर्घ्य देणं सूर्यनमस्कार झाल्यानंतर, आंघोळीच्या नंतर मी हे आवर्जून रेकमेंड करेन. म्हणजे मला आता असं जाणवते की हे जे आहे ना हे खरं तर दिनचर्येचा एक भाग म्हणून पूर्वीचे लोक करायचे की नदीच्या काठी जाऊन ते जे अर्घ्य दान करायचे, तर हे दिनचर्येचा भाग म्हणून होता लोकांचा. आता आपल्याला म्हणजे तो एक इन्क्लूड करणारा भाग करावा लागलेला आहे. पण हे जर खरंच म्हणजे बुद्धीच्या दृष्टीने त्याचं इतकं महत्त्व असेल, आणि फक्त बुद्धीच नाही, माझ्या मते मी खूप जणांना
अगदी डोळ्याचे म्हणजे चष्म्याचा नंबर किंवा ह्याच्यासाठी सुद्धा अर्घ्याचा उपयोग होतो हे ऐकलेलं आहे किंवा बहुतेक तुझ्याकडूनच मी ही गोष्ट ऐकलेली मी आहे. तिकडेच येणार होतो. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो इथे. मला वयाच्या 18व्या वर्षी बायफोकल लागलं. मी तसा चष्मा 3री पासून वापरतोय. माझ्या आजोळकडे डोळ्यांचे, माझ्या मामांना वगैरे डोळ्यांचे हे असल्यामुळे कदाचित त्रास असल्यामुळे ती अनुवंशिकता माझ्यामध्ये आली. ती आपण टळू शकत नाही अनुवंशिकता. तर मला 3री पासून मी चष्मा वापरतो. मला वयाच्या 18व्या वर्षी बायफोकल लागला. म्हणजे जो आपण 40 नंतर एक्झॅक्टली तो मला वयाच्या 18व्या वर्षी लागला आणि त्याच्यानंतर मग मी अर्घ्य द्यायला सुरुवात केली. तुझा विश्वास बसणार नाही वर्षा, पण मी ज्या डॉक्टरांच्याकडे जात होतो त्यांनी अनऑफिशियली मला त्यांनी असं लिहून दिलेलं की हा चमत्कार आहे की वयाच्या 18व्या वर्षी बायफोकल लागणं हे मुळामध्ये ही दुर्मिळ गोष्ट आहे. आणि मी त्याच्यानंतर त्यांच्याचकडे जेव्हा माझा नंबर मी पूर्ण घालवला फक्त अर्घ्य देऊन, त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मला त्याच कागदावरती हे लिहून दिलं की मुळात चष्मा 18व्या वर्षी बायफोकल लागणं हे दुर्मिळ, त्याच्यानंतर हा परत जाणं हे सुद्धा दुर्मिळ, असं त्यांनी दोन्ही त्याच्यामध्ये तो उल्लेख केलेला आहे. पण अर्थात हे अनऑफिशियली, त्यामुळे मी ते डॉक्टरांच्याबद्दल जास्त सांगू शकणार नाही. मी पण तो इफेक्ट तू इफेक्ट मी स्वतः अनुभवलेला आहे. म्हणजे फर्स्ट हँड एक्सपिरियन्स माझा स्वतःचा आहे. म्हणजे अर्घ्याचं एवढं मोठं महत्व म्हणजे बुद्धीच्या दृष्टीने पण आहे आणि डोळ्यांच्या दृष्टीने सगळंच तेवढंच म्हणजे. महत्व आहे. आणि लहान मुलांना आजकाल आपण बघतोय की खरंच आहे म्हणजे इतका तो स्क्रीन टाइम वाढलेला आहे की त्याच्यामुळे चष्मे लागण्याचं प्रमाण इतक्या हे झालेलं आहे. आणि ही इतकी साधी सोपी सरळ प्रक्रिया आणि आपण ह्याच्यातून जर कुठल्या तरी एका अशा म्हणजे दैवी शक्तीशी जर आपण संबंधित येत असू, या सगळ्या गोष्टीचा आपण रोजच्या जगण्यामध्ये जर अंतर्भाव केला तर अजून किती वेगवेगळे बेनिफिट्स आहेत. प्रत्येक जण मग जसं तू बिटवीन द लाईन्स मगाशी म्हणलास त्या पद्धतीने प्रत्येक जण वेगवेगळ्या ह्यांनी त्याच्यातून काय घेऊ शकेल हे आपल्याला माहिती नाही, ठरवायला लागणारी अनुभवाप्रमाणे ठरणारी ती. म्हणजे मला कदाचित हा डोळ्याच्यासाठी अनुभव आला, कदाचित एखाद्याला काही स्किनचा त्रास असेल तर मी मगाशी म्हटल्यासारखी की त्या कलर पिगमेंट डिफिशियन्सी अशी संबंधित असलेले वेगवेगळे शारीरिक विकार असतात तर ते दूर होतील ना त्या लोकांचं. कन्सिस्टन्सी इज द की. पण कायम हो येस, सातत्य फार महत्वाचं आहे कुठल्याही बाबतीमध्ये. किंवा आता तसं म्हणजे व्हिटॅमिन डी सुद्धा म्हणजे ज्यांना ते डेफिशियन्सी अनायासे मिळेल तर अगदी अनायासे मिळेल. म्हणजे कदाचित मी तर असं म्हणतो ना की हे अनायासे आपल्याला सगळं मिळावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अशा लिंक केलेल्या आहेत आपल्या पूर्वजांनी. हो रे अगदीच. म्हणजे अशीच्या अशी आपल्या म्हणजे तुम्ही सौर ऊर्जा घेता तर त्याच्यामध्ये काहीतरी तो एक काहीतरी रिफ्रॅक्शनसाठी काहीतरी वापरता. पण हे तर अर्घ्य म्हणजे इतकं तुमच्या साधं सोपं, बरं काही वेगळं करायचं गरज नाही. समोर पाणी आहे नदीचं, तेच पाणी उचला त्याचाच अर्घ्य द्या. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो ना आपण, ते हेच असं की हे इथेच आहे जे आजूबाजूला पण आहे. म्हणजे योगासनांचा परत एकदा इथेच संबंध येतो की जे इथे आहे ना माझ्या शरीरामध्ये भुजंगासन आहे माझ्या, आणि तो मला ब्रह्मांडामध्ये म्हणजे माझ्या शेजारी मला निसर्गामध्ये जो भुजंग दिसतोय या शरीराचा भुजंग मी जेव्हा भुजंगासनात करतो तेव्हा मी त्याच्याशी एकरूपता साधायची असते. पिंडी ते ब्रह्मांडी. मलाही असं झालं की मला माझे रिफ्लेक्सेस शार्प करायचे असतील तर मी जर भुजंगासन ते निरालंब भुजंगासन तू म्हणतोस मी त्याची प्रॅक्टिस केली तर मला त्याचा एक साईड बेनिफिट म्हणून म्हणा माझे रिफ्लेक्सेस शार्प व्हायलाही त्याचा अगदीच बेनिफिट होऊ शकतो ना. बापरे म्हणजे हे बिटवीन द लाईन्स किती पद्धती फार व्यापक आहे तो, खूप व्यापक आहे तो अथांग. तू आता जे पुस्तक लिहितोस या संबंधीचं तर त्याबद्दल तुला काही सांगायला म्हणजे आत्ता डिस्क्लोज करायला आवडेल का? मी तसं पुस्तकाचं टायटल मी सांगितल्यानंतर अनेक वाचकांच्या प्रेक्षकांच्या लक्षात येईलच की साधारणपणे त्यामध्ये काय असेल. मी आता एक पुस्तक असं लिहितोय की द इफेक्ट ऑफ फ्लोरा अँड फौना इन योगासन असं मी ते पुस्तकाचं टायटल आहे माझ्या. तर फ्लोरा अँड फौना तर आपल्या आजूबाजूला वृक्ष आहेत, त्याच्यानंतर मगाशी म्हटल्यासारखं वेगवेगळे ग्रह तारे, प्राणी पक्षी पशु कीटक, सरपटणारे प्राणी, तर ह्या सगळ्यांचा महर्षी पतंजली मुनींनी मगाशी मी फक्त प्राणी पक्षी कीटकांच्याबद्दल बोललो पण त्याच्यामध्ये ताडासन आहे, त्याच्यामध्ये तडागासन आहे म्हणजे शरीराच्या पोटाला आपल्या पोटाला तळ्याला जसं खालच्या बाजूनी खोलगटपणा असतो पाणी साठवून ठेवण्यासाठी तसं पोटाला तुमच्या खळगा पडतो तडागासन.
त्यानंतर वृक्षासन आहे. तर अशा अचल वस्तू ज्या आहेत, तर अचल वस्तूंची पण योगासनं आहेत. निसर्ग एक्झॅक्टली निसर्गामध्ये जे जे काही आजूबाजूला दिसलं महर्षी पतंजलींना, त्या सगळ्यांच्या हालचालींचा त्यांनी योगासनांमध्ये उपयोग करून घेतला. तर योगासनांवरती यांचा सगळ्यांचा परिणाम काय झालेला, द इफेक्ट ऑफ फ्लोरा अँड फौना इन योगासन, अशा पद्धतीचं मी ते पुस्तक लिहितो. अर्थातच नावाप्रमाणेच त्याच्यामधलं सगळं टेक्स्ट असणार आहे आणि यथावकाश ते पूर्ण झाल्यानंतर मी ते प्रकाशित करेन. मग ते पुस्तक तर आत्ता जेवढं आम्हाला नॉलेज मिळेल त्याच्यावरून अगदीच नक्की लक्षात येतं की किती त्याच्यामध्ये डेप्थमध्ये तू सगळं लिहिलेलं असणार आहेस ते. आता तू जे बघ सांगितलंस की ही आसनं आपण जी योगासनं करतोय किंवा प्राणायाम करतोय, तर तुझं बऱ्याच वेळा तुझ्या बोलण्यातून आलं की म्हणजे गुरूंकडून शिका किंवा योग शिक्षकांकडून शिका. तर म्हणजे जनरल आता असा ट्रेंड आहे की युट्यूबवर आहे किंवा मी कुठून तरी ऐकलंय आणि कोणाचं तरी ऐकून मी सुरू केलंय. तर तसं न करता मग तू योग शिक्षक किंवा गुरूंकडून सांगणं याच्यावर तुझा भर आहे, तर तो कुठल्या कारणासाठी म्हणून आहे? हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ना मी एक इंग्रजी शब्दाचा वापर सुरुवातीला करतो. COLONEL हा शब्द आहे. जर मला इंग्रजी शिकवणारे जे कोणी माझे शिक्षक गुरु असतील, तर जोपर्यंत मला ते या शब्दाचा उच्चार करून दाखवणार नाहीत ना, तोपर्यंत मी या शब्दाचा उच्चार कोलोनेल असाच करत राहणार. पण जेव्हा मला माझे इंग्रजीचे शिक्षक सांगतील की अरे समीर, याचा उच्चार कोलोनेल असा न करता कर्नल असा करायचा, सांगण्याचा उद्देश असा की गुरूंचं महत्त्व, शिक्षकांचं महत्त्व. यूट्यूबवरती बघून एकदा तुम्हाला योगासनांची माहिती झाली, प्राथमिक माहिती झाली, तुम्ही एक 15-20 आसनं छान पद्धतीने करायला सुरुवात केली, एक 2-3 वर्षाचा तुमचा अभ्यास झालेला आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही यूट्यूबवरती बघून किंवा ऑनलाईन वगैरे तुम्ही हे सगळं करू शकता. पण त्याच्यापूर्वी तुमच्या समोर तुमचे शिक्षक, समोर तुमचे गुरु असणं का महत्त्वाचं, तर मी आत्ताच त्याचं उदाहरण दिलं. अनेकदा असं होतं ना की चुकीच्या पद्धतीने योगासनं करणं, चुकीच्या पद्धतीने प्राणायाम करणं, याचे दुष्परिणाम सुद्धा मी असे बघितलेले आहेत ना की कायमस्वरूपी लोकांना डोकेदुखी जडते किंवा शरीराला कंप, अशा दिवसभर त्यांचा हातपाय थरथर कापायला लागतात, चक्कर यायला सुरुवात होते किंवा डोळ्यांवरती दुष्परिणाम होतात. बऱ्याच काय होतं ना की प्राणायामामध्ये तुम्ही तुमच्या शरीरातून येणाऱ्या आणि बाहेर टाकणाऱ्या श्वासाशी तुम्ही अक्षरशः खेळ करता तुम्ही, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने प्राणायाम करतात तर. आणि अल्टिमेटली काय होतं ना की शरीराची जी 9 द्वारं आहेत ना, त्यांच्यावरती त्याचा दुष्परिणाम घडतो. बऱ्याच जणांना डोळ्यांचे नंबर अचानकपणे वाढतात किंवा डोळेदुखी सुरुवात होते, डोळ्यांमधून पाणी यायला सुरुवात होतं, डोळे लाल होणं, किंवा कानांच्या पडद्यांवरती सतत कुणीतरी त्याच्यावरती असा कानाला दडे बसले चुकीच्या पद्धतीने प्राणायाम केल्यानंतर. त्याच पद्धतीने योगासनांचं पण आहे. जर चुकीची योगासनं केली तर याच्यापैकी किंवा याच्यापेक्षाही वेगळे असे त्रास जडू शकतात. त्यामुळे योग शिक्षकांच्या समोर जाऊन योगासनांचा अभ्यास शिकणं, योगासनं शिकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे माझी सगळ्या प्रेक्षकांना कळकळीची विनंती अशी आहे की स्वतःहून पुस्तकांमध्ये बघून नंतर करा, पण त्याच्यापूर्वी मात्र तुम्ही योग शिक्षकांच्याकडे जाऊनच शिका. म्हणजे त्याला खूप महत्त्व आहे, अतिशय योग शिक्षकांकडे जाऊन योग शिकण्यामध्ये. हे प्रेक्षकांना पण सांगणं की आता जे समीरनी सांगितलेलं आहे की योग शिक्षकांकडे जाऊनच शिकणं हा एक त्याची बेसिक अंडरलाईन कन्सेप्ट आहे. बरं, पण आता पॉडकास्टच्या शेवटाकडं यायचं म्हटलं तर एक टेक अवे मेसेज जो आपण म्हणतो की प्रेक्षकांनी या पॉडकास्ट मधून काय एक सार म्हणून घेऊन जाऊ. म्हणजे आता सांगितलेलं सगळंच मला खरंच सारभूतच वाटलेलं आहे, तरी सुद्धा एक आपण जर म्हटलं तर ते काय सांगशील? सगळ्यात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आधी तुम्ही सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करा. सूर्यनमस्कार तुम्हाला हळूहळू तुमच्या नकळत तुम्हाला योगासनांच्याकडे घेऊन जातील, कारण तुमचं अंग वळायला सुरुवात होईल. बऱ्याच जणांना प्रॅक्टिस नसते, अनेक वर्षांचं शैथिल्य असते शरीराचं. सूर्यनमस्कार हे अत्यंत प्रभावी आहेत या कारणासाठी. सूर्यनमस्कारांचा अभ्यास सुरू केल्यानंतर योगासनं सुरू करा योग शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये, आणि हळूहळू तुम्हीच जाणून घ्या की तुमच्या शरीरावरती नो युअर बॉडी असं मी म्हणेन इथे, की नो युअर बॉडी जर असं तुम्ही म्हटलं ना की प्रत्येकाला येणारा परिणाम, प्रत्येकाला जाणवणारा परिणाम हा वेगवेगळा असेल. त्यामुळे आधी सुरुवात करा. सुरुवात करण्यालाच सगळ्यात जास्त महत्त्व आहे. हा खूप मोठा मेसेज आहे की सुरुवात करा, विश्वासाने सुरुवात करा, सातत्य ठेवा, विश्वास ठेवा, 100% तुम्हाला चांगले फायदे मिळतील. एक
एकच फक्त मला अजून एक विचारायचं राहिलं याच्यामध्ये की साधारण कुठल्या वयानंतर हे करू नये किंवा असं काही त्याला नियम आहेत का? अजिबात नियम नाहीये. तुम्ही जर पाहाल ना, म्हणजे आता प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन्स आहेत. तुम्ही युट्यूबवरती तुम्ही बघू शकता की 70, 80, 90 म्हणजे BK अय्यंगारांसारखे जे योगाचार्य होते ते वयाच्या 80-85व्या वर्षीपर्यंत जगामध्ये कुणाचं अंग वळणार नाही अशा पद्धतीने अचंबित होणारी योगासनं म्हणजे अय्यंगार सर करून दाखवायचे. त्यामुळे योगासनं सुरू करण्यासाठी जरी बंधन असलं, जोपर्यंत शरीरातल्या हाडांची पूर्णपणे त्यांना बळकटी येत नाही, कारण ती नाजूक असल्यामुळे त्यांच्यावरती दुष्परिणाम घडण्याचा शक्यता असते, म्हणून फार लवकर सुरुवात न करता थोडंसं 12व्या-14व्या वर्षी जर सुरुवात केली, पण त्याला अल्टिमेट लिमिटचं काही त्या तसं बंधन नाही. म्हणजे तुम्ही जर ते व्यवस्थित शिकलेले असाल तर वयाच्या कितीही वर्षापर्यंत तुमचं शरीर तेवढंच लवचिक राहतं. म्हणजे चक्रासन करताना शरीर जसं उलट होतं ना, तसंच जानू भालासन करताना शरीर एक्झॅक्टली व्हाईस वर्सा पुढच्या बाजूला तेवढ्याच छान पद्धतीने वळू शकतं. म्हणजे तुझी एजिंग प्रोसेस म्हटलास मग ती लांबवणं, ती लांबवू शकते शारीरिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने, बौद्धिक दृष्टीने. मी तर आजकाल बघते की अगदी तिशीत सुद्धा अरे मला आठवत नाही रे, मला मेमरीचा प्रॉब्लेम यायला लागलाय रे, हे खरं तर बौद्धिक आपण म्हणतो तर ते एजिंगच लक्षण आहे ना. म्हणजे मगाशी जे सिंहमुद्रा म्हटलं ना, त्याचा परिणाम इथे सुद्धा आपण बघतो ना की वयवर्ष 20 आणि 22 आणि 18 आत्मविश्वास नसल्यासारखं खाली माना घालून बसतात, खांदे पाडून चालतात, उबड पाठीमध्ये आणून बसतात, की ताठ बस म्हटल्यानंतर 2 मिनिटं देखील ताठ बसू शकत नाही. हे काय आहे? हे म्हणजे हे एजिंगच झालं ना, म्हणजे अकाली वार्धक्य आले या मुलांना मुलींना. म्हणजे मला स्वतःलाच आज इतक्या नवीन गोष्टी समजल्या ना समीर या पॉडकास्ट मधून. एकतर म्हणजे सूर्य सिद्धांत, मला बेसिकली सूर्यनमस्कार हे कशातून आले हा माझ्यासाठीचा एक नवीन गोष्ट होती, किंवा सूर्य सिद्धांत म्हणून असं एखादा ग्रंथ आहे किंवा असं काहीतरी वाचनासाठीचं पुस्तक आहे हे मला माहिती नव्हतं. हे मला स्वतःला काही गोष्टी याच्यातल्या ज्या नवीन समजलेल्या त्या सांगते. किंवा हे जे बिटवीन द लाईन्स तू सांगितलंस ना की ते तुम्ही प्रॅक्टिस करा, कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करत जा आणि मग तुम्हाला काय समजतं, किंवा तू आता जे नो युअर बॉडी म्हटलास तर ते तुमच्या शरीरावर त्याचे काय इफेक्ट येतात ना, तर ते बघून तुम्ही त्याच्यामध्ये बदल पण करू शकता, किंवा तुमच्या योग शिक्षकांकडून त्याच्याबद्दल मार्गदर्शन घेऊन तुम्ही त्याचे इफेक्ट्स अनुभवू पण शकता. तर ही एक बिटवीन द लाईन्स ही गोष्ट ना मला वाचन करताना किंवा अभ्यास करताना माहिती असलेली गोष्ट ही योग करताना सुद्धा किती महत्वाची असू शकते. तर हे आता या पॉडकास्टचं मला एक अंडरलाईन वैशिष्ट्य वाटते की ही गोष्ट याच्यातून जास्त पद्धतीने मी स्वतः घेतली. आता प्रेक्षकांनी मला कमेंटमध्ये कळवा की तुम्ही काय काय याच्यामधून या पॉडकास्ट मधून तुम्ही स्वतः काय काय घेतलेलं आहे ते. आणि समीर तू आज या पॉडकास्ट साठी आलास आणि आम्हाला इतकी महत्वपूर्ण आणि खूपशी माहीत नसलेल्या गोष्टी ज्या आम्हाला समजल्या ना, त्याबद्दल मनोवेदच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुझे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. पॉडकास्ट संपवण्याच्या पूर्वी ना वर्षांनी आता शेवटी जे काही सांगितलं ना त्याचा धागा पकडून मी सांगतो की तिच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मनोवेद. आता मनोवेदचं ना मला आत्ता ती बोलताना असं सुचलं की जसं वेदांचा साक्षात्कार ऋषीमुनींना झालेला ते कुणी लिहिलेलं नाही आहे, की त्याचा लेखक कवी असं कुणी नाही आहे एक विशिष्ट, अनेक ऋषींचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. तसंच तू जे काही हे सांगतेस ना तुझ्या चॅनलमधून, तर तो सुद्धा मनोवेद अशा पद्धतीने की मनावरती प्रत्येक म्हणजे आपल्या या पूर्ण पॉडकास्टचं मी त्याला सगळ्यात महत्त्वाचा एक घटक म्हणेन की बिटवीन द लाईन्स, की मनोवेद, की तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून किंवा होणाऱ्या प्रत्येक पॉडकास्टमधून तुम्हाला काय काय जाणवतंय ते प्रत्येकाला वेगळं जाणवतं. म्हणजे 2 पॉडकास्ट पूर्वी तू जे केलं ते PCOD वरती तू केलं, म्हणजे ज्या मुलींना PCODचा त्रास होते त्यांनी त्याच्यामधून PCOD साठी कोणती आसनं आहेत ती करावीत, किंवा आज आमचं जे काही पॉडकास्ट झालं त्याच्यामध्ये ज्यांना ते छान वाटलं असेल त्यांनी त्याच्यामधून काहीतरी घ्यावं. याच्या पूर्वीच्या पॉडकास्टमधून रिलेटिव्ह टर्म्स आहेत या. तर मनोवेद हे मला इथे एकदम तू छान नाव दिलेलं आहेस आणि तुझ्याकडून मी अशाच पद्धतीच्या उत्तम पॉडकास्टची अपेक्षा याच्या पुढे करतो. आणि मनोवेदनी मला इथे बोलवलं, माझे शब्द किंवा माझं जे काही माहिती म्हणेन मी त्याला ज्ञान म्हणणार नाही, ती इथे आपल्यासमोर व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल डॉक्टर वर्षा आणि मनोवेदचे मनापासून आभार. धन्यवाद.